सुरू आहे काहीतरी तर मिळेल कॉन्टेंट. नमस्कार, मी साठम. माझे एक मित्र आहेत, त्यांचं नाव आहे राम साळगावकर दादा. त्यांचा एक जागृती मंच आहे. तर ह्या जागृती मंचाच्या अंतर्गत आमच्या इथेच NM जोशी मार्गचं एक ग्राउंड आहे. त्या ग्राउंड मध्ये दादांनी रस्सीखेच स्पर्धेचं आयोजन केलं होतं. तसं बघा, अनेक वर्षापासून दादा रस्सीखेच स्पर्धेचं आयोजन करतात आणि छोट्या छोट्या प्रमाणावर रस्सीखेच स्पर्धा बऱ्याच ठिकाणी होते. पण मी पहिल्यांदा गेलो होतो बघायला. त्यानंतर मी भाग सुद्धा घेतला रस्सीखेच स्पर्धेमध्ये. आणि एकंदरीत या व्हिडिओसाठी ज्या वेळेला मी रिसर्च करत होतो रस्सीखेच स्पर्धेचं, त्यावेळेला मला कळलं की हा स्पोर्ट किती मोठ्या प्रमाणावर ऑर्गनाइज्ड आहे भारतामध्ये. जरी आपण रस्सीखेच ही विरंगुळा म्हणून पाहत असलो तरी सुद्धा यांचं टग ऑफ वॉर फेडरेशन आहे भारताचं, ते साक्षात आपल्याच भारतीय सैन्याच्या काही अधिकाऱ्यांनी 1958 मध्येच रजिस्टर केलं होतं उत्तर प्रदेशमध्ये. आणि 78 मध्ये त्याला जागतिक फेडरेशनची सुद्धा मान्यता मिळाली होती. त्यापेक्षा सुद्धा इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 2 जानेवारी ते 4 जानेवारी 2025 रोजी आपल्या पालघरमध्ये 26वे सब ज्युनियर आणि 37वे ज्युनियर नॅशनल गेम्स झाले होते. हे पाहून तर मला खूप जास्त भारी वाटलं, पण त्याच वेळेला वाईट सुद्धा वाटलं, कारण हा गेम एकंदरीत इग्नोर राहिलाय हो. कारण पुढे सुद्धा व्हिडिओ येईल ज्यामध्ये मी सुद्धा हा गेम खेळलो होतो. पण एकंदरीत जागृती मंचाने ही जी स्पर्धा आयोजित केली होती ना, त्यामध्ये 3 कॅटेगरीज होते. पहिलं तर प्रोफेशनल पुरुषांचा गट, त्यानंतर प्रोफेशनल स्त्रियांचा गट, आणि तुम्हाला माहिती असेल लोअर परेल, डिला रोड, करी रोड या भागामध्ये आजही अनेक मंडळ अस्तित्वात आहेत. म्हणजे इथे मोठ्या प्रमाणावर कोल्हापूर, सातारा, पुणे मधली लोक राहतात आणि त्यांची ग्रामीण मंडळ इथे सुद्धा कार्यरत आहेत. ग्रामीण मंडळांना सुद्धा प्रोत्साहन म्हणून एक इंटरेस्टिंग कॅटेगरी होती, ती म्हणजे ग्रामीण मंडळांची. पण बघा, एकंदरीत या प्रोफेशनल प्लेयर्सचा खेळ पाहून नक्कीच त्यांनी किती मोठ्या प्रमाणावर सराव केलेला आहे आणि या खेळाकडे ते किती गांभीर्याने बघतात ना, ते पाहून खूप जास्त भारी वाटलं. प्रोफेशनल कॅटेगरी मधल्या सेमीफायनल्स झाल्यानंतर फक्त फायनल बाकी होती. तोपर्यंत ग्रामीण मंडळाच्या सुद्धा मॅचेस सुरू झाल्या आणि तेवढ्यात पाहतो तर काय, आमचीच टीम आली होती. आसुरवाडीची टीम आहे, माझ्या मावशीची टीम. बघा, अजून 2 इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो रस्सीखेच या खेळाबद्दलची. पहिलं तर खेचात आणि करायला 3 चान्स मिळतात. म्हणजे 3 चान्स मधले 2 चान्स जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही ती मॅच जिंकलात. त्याचबरोबर या टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर मला एक इंटरेस्टिंग गोष्ट कळली. खेचातानी मधला जो मिनिमम रेकॉर्ड आहे ना, तो 40 सेकंदांचा आहे. म्हणजे 40 सेकंदांमध्ये छोट्या छोट्या मॅचेस मध्ये एखाद्या टीमने दुसऱ्या टीमला हरवलं असेल, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर हा टाइम 15 मिनिटापर्यंत गेलेला आहे. म्हणजे 15 मिनिटापर्यंत खेचातानी झालेली आहे. हे पाहून तुम्हाला लक्षात येईल की माणसाची लिमिट कुठपर्यंत जाऊ शकते ती शक्तीच्या बाबतीत. बाकी 2 राऊंड सलग हरलो आणि आमचा पॅकअप विषय हार्ड होता. भारी होती रस्सीखेच स्पर्धा, पण हसूरवाडी जशी हरली ना, तसं माझं मोटिवेशन डाऊन झालं आणि मी निघालोय आता. बाकी कशी वाटली तुम्हाला स्पर्धा त्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये कळवू शकता. असा अजून इंटरेस्टिंग कॉन्टेंट येणार आहे. तरी हर हर महादेव.